प्रत्येक कुळाचे भाट असतात. तर अजमेर जिल्ह्यामध्ये किसनगड म्हणून एक गाव आहे. त्या ठिकाणी भाट मोहल्ला म्हणून आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाचे भाट राहतात. आपल्याला त्यांचा काही संपर्क उपलब्ध होऊ शकला नाही, पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा विशिष्ट पत्ता हे जर कधी आपल्याला मिळाला तो आपण देऊया. त्या ठिकाणी आपल्या मराठी कुळातले 96 कुळाची सुरुवात, कोण कुठून कसे आले, कुठे त्यांनी आपली राजधानी स्थापन केली, देवगिरी साम्राज्य असेल, यादव वगैरे असतील, चालुक्य असतील, त्यांचा सगळा इतिहास त्यांच्याकडे आहे. आणि ज्या कुणाला त्यावरती संशोधन करायचं असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन जर तुम्ही चौकशी केली तर तिथे तुम्हाला विस्तृत पद्धतीने माहिती भेटते आणि याच्यामध्ये बरंच तुम्हाला तफावत दिसते. मी अनेक वेळा शोध करताना इंटरनेटवरती अनेक काही पोर्टल किंवा अनेक ज्या लोकांनी प्रबंध सादर केले त्यांची थोडीशी माहिती आणि जे कुलगुरू आहे, भाट आहे, हेळवी लोक आहे, त्यांची माहितीमध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवतो. विश्वास कोणावरती ठेवायचा? मुख्यतः त्यांच्याकडे हस्तलिखित आहे. जर कधी तुम्ही कुळ कायदा पाहिलं तर कुळ कायद्यामध्ये जे भाट लोक असतात, जे तुमची कुलगुरू लोक असतात, कुलपुरोहित असतात, त्यांच्याकडे असलेलं हस्तलिखित सुद्धा कोर्ट मान्य करतं.